बातमी आहे। महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार आहे अशी माहिती आहे। महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी चीनच्या कंपनीसोबत 25,000 कोटींचा करार केलाय। सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार अशी चर्चा आहे, मात्र आता हा प्रकल्प अचानक गुजरातला उभारण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती समोर येते। तर महिंद्राचा मदर प्रकल्प नाशिकला आहे, नवा प्रकल्प गुजरातला जाणार आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। दुसरीकडे विरोधकांनी यावरून सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। महिंद्रा अँड महिंद्रानी चायनीज कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स तसेच बॅटरी आणि कार मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट यासाठी 25,000 कोटीचा करार शासनाशी केलेला आहे आणि हा प्रकल्प गुजरातला नेण्याच्या हालचालीची बातमी सुद्धा आलेली आहे आणि ही अत्यंत खेदजनक अशी बातमी नाशिककरांसाठी आहे। नाशिककरांची निमाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे, उद्योगमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प द्या ही आग्रहपूर्वक मागणी आमची आहे। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आता बल्क ड्रग पार्क असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, यानंतर आता आपण म्हणता महिंद्राचा सुद्धा प्रकल्प गुजरातला जातोय। मग महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार ठामपणे दिल्लीपतींसमोर डोळ्यात डोळे घालून कधी बोलणार की आमच्या हक्काचा, आमच्या तरुणांच्या भविष्यातला रोजगार तुम्ही प्रत्येक वेळी उचलून गुजरातला का देताय? हा प्रश्न कधीतरी विचारायला हवा आहे।